तर आज गवळदो आमचो तुमका दाखवतोय कोकणात आमच्याकडे गवळदो कसो असता तो. चला. गवळदेव कोकणात वर्षानुवर्षे चालत आलेली एक खूप जुनाट अशी परंपरा जी आजही जपली जाते. कोकणातील शेतकरी त्यांच्या गुरांचे, म्हशींचे, चराऊ कुरणांचे, शेतीचे रक्षण व्हावे याकरता गवळदेवाची पूजा करतो. गवळदेवाची पूजा म्हणजे काय, तर देव दिवाळीच्या दिवशी वाडीतले सर्व शेतकरी एकत्र येतात. देवाचा महाप्रसाद असतो तो बनवतात, एकमेकांशी गप्पा मारतात, सुखदुःख वाटतात आणि या सहभोजनाचा आनंद घेतात. कोकमाची कढी म्हणजेच सोलकढी. तेवढ्यात माझं लक्ष गेलो लांबसून येणाऱ्या भालचंद्र काकांकडे. घेऊन इल्ली केळीची पाना. नैवेद्याक आपल्या केळीची पाना लागतात. आणि भालचंद्र काकांनी तर मस्तपैकी कांदा भजीत केल्याने होती. एक नंबर कुरकुरीत. सगळं नैवेद्य तयार झालो. वाडीतले सगळे इले, इतर वाडीतले आपले सगळे होते ते मित्रमंडळी इले आणि मग नैवेद्य देवाक दाखवल्यानी आणि पाणी सोडल्यानी. आणि सगळ्यात गोड वाटला ता म्हणजे आपल्या मराठी शाळेतली मुलं देखील इथे इली होती. पण एक छान म्हणजे त्यांका आपली संस्कृती कळाक होय ह्या उद्दिष्टान गुरुजींनी त्यांका या ठिकाणी आणल्याने ह्यो उत्साह काय असता, गवळदो काय असता ह्या त्यांका कळला. आणि खराच मित्रांनो, आपल्या पुढच्या पिढीक आपले संस्कृती, आपले परंपरा माहीत असणं खूप गरजेचं हा. तर आणि तरच आपलो स्वर्गीय कोकण टिकान रावतलो.